अकोट शहर पोलिसांनी जिवंत गोवंश जातीचे जनावर व मांस पकडले। अकोट कुरेशीपुरा येथे छापा मारून अवैध गोवंश मांस विक्री करणारे 10 इसमांना अकोट शहर पोलिसांनी पकडले व त्यांच्याकडून 2 जिवंत गोवंश जातीचे जनावर व मांस 405 किलो असा एकूण माल जप्त केला। प्राप्त माहितीनुसार अकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम शौकत अली चौक कुरेशीपुरा येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करीत आहेत। अशा खात्रीदायक बातमीवरून अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी डीबी पथकाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित करून कुरेशीपुरा अकोट येथे पोलीस स्टॉपसह रेड केली असता 10 इसमांना जागीच पकडले व 5 आरोपी तेथून फरार झाले। पकडलेल्या आरोपींच्या जवळून 2 जिवंत गोवंश जातींचे जनावर व मांस 405 किलो व कत्तलकरिता लागणारे साहित्य असा एकूण 11,150 रुपयाचा माल जप्त करून पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके यांच्या फिर्यादवरून नमूद आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले। आज रोजी अकोट शहर पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून शौकत अली चौक कुरेशीपुरा येथे छापा टाकून 2 जिवंत गोवंश जातीचे जिवंत प्राणी आणि 405 किलो गोवंश जातीचे मांस पकडले असून याची किंमत 1,01,150 रुपयाचा माल जप्त केला। यामध्ये एकूण 15 आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 10 आरोपितांना अटक करण्यात आली असून 5 आरोपी फरार आहेत। सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनोने, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळंके, राजेश वशे, अरुण डोबाडे यांनी केली। बीसी न्यूज करता अंजनगाव सुरजी येथून जावेद शाह यांचा वृत्तांत।